स्वागत या व्यासपीठावर केला जातोय। हा तर बॅट्समन जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये, इकडे आधी एका बाजूला सन्मान सत्कार होत राहील, परंतु क्रिकेट कुठे थांबता कामा नये, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे। अजूनही पहिल्या राऊंडचे सामने सुरू आहेत, अगदी मध्यरात्र उलटून गेले आणि या पहिल्या राऊंडचे सामने अजून संपत नाही आहेत। रात्रीचे 2:30 वाजलेत। गेले ना फलंदाज गेले, पंच सुद्धा जातील मैदानात, कारण त्यांच्यावर जबाबदारी आहे, ज्याच्यावर ती जबाबदारी आहे ती अगदी चोखपणे पार पडताना आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच चांगलीशी स्पर्धा आहे, मैत्री चषक या नावाची ही स्पर्धा गावदेव राजगाव आणि जय हनुमान वारद या दोन गावांच्या वतीनं या ठिकाणी या ठिकाणी ज्या रस्त्यामध्ये ज्या गाड्या आहेत त्या कृपया बाजूला करा, कारण सावरोली खारपाडा रोड हा अगदी या परिसरातील बऱ्याचशा गाड्या तिथून येत जात असतात, त्या गाड्यांना कुठेतरी व्यत्यय येऊ नये म्हणून सर्व प्रेक्षक ज्यांनी गाड्या आपल्या रस्त्यावर लावल्यात त्यांना विनंती असेल की आपण पार्किंग मध्ये पार्क करायच्यात आपल्या गाड्या। उद्या मॅच कडे जिथे मॅच सुरू आहे, आता आमचे ऑफिशियल पंच संदीपजी गायकवाड सर या ठिकाणी आता समालोचक कक्षामध्ये जोडले गेलेत, त्यांचा अगदी थोडीशी मध्यरात्री थोडीशी थंडी पडली आणि थंडीमध्ये कुठेतरी दमदार ऊब आली पाहिजे आणि ती उभारी देणारे समालोचन आता आपण ऐकणार आहोत संदीपजी गायकवाड यांच्या गोड आवाजामध्ये। धन्यवाद धन्यवाद। गोड आवाज राहिलाच नाही दादा, 39 आणि हे 3 आतापर्यंत 42 तास झाले एका जागेवरती आहे। धन्यवाद आयोजकांचे जे रेडबुल मला तासन तास पाजत आहेत, नशीब रेडबुल पाजतात, बाकी काय पाजलं असतं ना दादा आज उभा राहिला तुम्ही मैदानावरती, हो मलाही माहिती आहे। तर मनापासून पुन्हा एकदा चला, आमचे जे समालोचक कक्ष त्यांना आवड येतात, आमचे गेले खास मित्र आमचे सूरजजी हातमोडे, त्यांना पण ऐकायचं होतं पण जाऊन दे, आता ते गेले निघाले। प्रत्येकाचं लग्न झालं, प्रत्येकाला घरी जाणं गरजेचं आहे, कारण गुलाबी थंडी आहे, नाही गोधडीची गरज असते दादा। तर जाऊया मैदानावरती, करूया क्रिकेटच्या महासंग्रामाला, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा यात्रा, क्रिकेटचा उरूस भरला गेला आहे। काल सकाळी 9 वाजल्यापासून आज सकाळी 8 वाजेपर्यंत आपण जरूर ही मजा बघणार आहोत। मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही सगळ्यांचा गोड समालोचन ऐकलं, थोडंसं तिखट माझा पण ऐका, कारण बोलणाऱ्याची आंबट बोरं विकली जातात आणि ती खरेदी केली जातात। थोडंसं आमचा आवाज बसलेला आहे, थोडं सहन करून घ्या। स्कोरर आमचे पाहतोय मैदानावरती, त्यांची अचूक नजर आहे दादा, विजय आहे, आणि मगासपासून ह्यो विजय इथे बसला आणि आमचे समालोचक बोलतात विजय गायकवाड चांगले समालोचक अंपर आहेत। दादा माझं नाव संदीप गायकवाड आहे, महाराष्ट्रामध्ये सँडी अंपर म्हणून मला बोलतात, संदीप गायकवाड आहे म्हणून चल ठीक आहे, विजय माझ्या चुलत्याच्या मोठ्या पोराचं नाव आहे, चालेल काही प्रॉब्लेम नाही। तर जाऊया मैदानावरती, क्रिकेटचा आपण हंगाम पाहतोय। मैदानावरती सज्ज झाले दोन संघ जो सेकंड राऊंडचा सामना खेळतील, 3-3 षटकं 18 चेंडू या ठिकाणी खेळणार आहेत। नक्कीच सर, दरम्यान एक ऑफर लागली आंबिवली संघासाठी। आंबिवली संघाचा हा प्रथम गोलंदाज मॅन्ट्री पॉवर प्लेची ओव्हर घेऊन आलाय मच्छिंद्र जाधव याच्यासाठी। प्रत्येक डॉट बॉल साठी 100, प्रत्येक विकेट साठी 500 आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक रुपेशजी जाधव साहेब माजी उपसरपंच यांच्याकडून ठेवण्यात आलेलं आहे। ओके बघा, हा उपसरपंच होऊन दे खर्च, काही प्रॉब्लेम नाहीये, आमचं दुकान खुललं लगे उधारीवाले येऊन बसले। तर पहिला चेंडू या ठिकाणी पाहतो पॅडवरती आदलला, दशरथ पाटील आमचे महागुरु आहेत, तुम्ही पाहू शकता 18 तारखेला 18 या 19 तारखेला ते माझ्या बरोबर असतील, सरपंच चषक 2025। मित्रांनो 10, 11, 12, 13ला एप्रिल महिन्यामध्ये माझी स्वतःची एक टुर्नामेंट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025। समालोचकांना सर्वांना एक दिवसाची मेजवानी माझ्याकडून असेल, सर्वांनी या, एवढे आहेत त्यांनी 7-12 आमच्या कर्जत तालुक्याचा घ्या, तुम्हाला टेन्शन नाही राहणार कर्जत तालुक्यामध्ये। इथं 1, 2, 3 एका रात्रीमध्ये 11 समालोचन बाबा। इथे सुरेख फटका और पिच चेंडू होता, खालवट टप्प्याचा चेंडू खेचला डी बॅकवर्ड स्क्वेअर इतर मध्ये शत्रशक चितेकेच्या आपल्याने धावला चेंडूवरती। तर दरम्यान 2 फलंदाजांनी घेतलेल्या 2 धावा, टाळ्याच वाजवायच्या, फक्त आवाज देऊ नका कुणाला, टाळ्या जेवढा वाजतील तेवढा द्या। मगाशी एक बघितलं मी, 4 बॉल तो तिथं डॉट खेळला होता, इथे येऊन बोलतो असा मार तसा मार, दादा तू फक्त कलिंगडच खाल्लं, बाकी काहीच नव्हतं केलं त्यांनी मैदानात, बिचारे 2 रनसाठी हारले। तर जाऊया पुन्हा एकदा, आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट, त्यानंतर दुहेरी, इथे चांगला चेंडू खेचला, चेंडू बघा हार्दिक पांड्याच्या स्टाईलने चेंडू खेचतो त्या पद्धतीने फलंदाजाने
चेंडू खेचला त्या दरम्यान दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. वेध लागले सगळ्यांना. दुपारी 2:30 कधी वाजतात. इंडिया न्यूझीलंडची मॅच. आतापर्यंत न्यूझीलंडच्या समोर आपण ह्या ट्रॉफीज अशा जिंकलो नाही. पण तो बाबा कुठे गेला काय माहिती. बाबा रोज बोलतो ऑस्ट्रेलिया जिंकल, हे जिंकल, ती जिंकल. अजून स्टेटस मी बघितलं नाही कुणाचे. हा ITI बाबा. इथे पाहतोय लेगस्टमच्या बाहेर चेंडू. तर पंचांनी सांगितलं स्वेर मारा एक्स्ट्रा धाव. पंचांची दादा सर्वांचे तुम्ही कौतुक करता. दादा सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही इथे उभे आहेत. अक्षरशः कंटाळा आला होता पण चाय पिला आम्ही. नागोरी काय हा नागोरी चाय. जसं आघोरी बाबाचा टिला लावला आम्ही, ताकद आली आमच्या अंगात. तर नागोरीचा चाय पिलो आम्ही, मजा आली. धावसंख्या स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा संजय. पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट. ओके. हा इथे फलंदाज बाद LBW. जबरदस्त. हा दादा तुम हा बघा हे जे आहेत ना प्रेक्षक मायबाप दादा भविष्याला चांगल्या प्रकारे सांगता. एक चोपडीने एक पेन घ्या फक्त बरोबर. धंदाच आहे आज. कित्येक जणांचे लग्न ठरले नाही दादा. त्यांच्या तारखा सांगा कधी लग्न ठरतील. अहो 28 वर्ष झाले लोकांचे. अजून 2 वर्ष तर झाले ना मग रेडीमेड नाही सेकंड हँड. हा पहिल्या षटक या ठिकाणी आपण पाहतोय. 4 चेंडू झाले तर धावसंख्या 5. 4 चेंडू 5 धावा. जबरदस्त. पण आता परत बघितलं की ना एवढी गुलाबी थंडी आहे ना कोणच घरी गेलं नाही. सर्वजण या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. म्हणजे दर्दी प्रेक्षक आहेत. आमचे संदीप बोराडे सर असते तर बोलले असते हुस्न के महफिल में परवाने ना हो तो हुस्न की गुंजाइश न होती और क्रिकेट के मैदान में इनके जैसे दीवाने ना हो तो अपने जैसे की पहचान ना होती. गरज आहे या प्रेक्षक मायबापांसाठी. या प्रेक्षकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. प्रेक्षक मायबाप आपल्याला वाजवायचे आता त्यांना नाही. त्यांना कसे वाजवतील ते स्वतःसाठी वाजवतील नाही वाजवणार. थंडीमध्ये कुठे कुठे हात घालून ठेवले असतील त्यांनी. हा लाजवाब. दादा फक्त ना बॉल टाकताना नको सांगू त्याला गेला बघ. कसा असतो चढणीवरती गाडी ढकलायला गेलात ना तुम्ही. कधी कधी काय होतोय ड्रायव्हरचा ब्रेकवरून पाय निघतो आणि चढणीची गाडी स्ट्रेट पाठीमागे अंगावरती. ऍक्सिडेंट. म्हणून पाठीमागे ढकलातच नाही. मनापासून धन्यवाद आमचे हरिभक्त पारायण सर्व आपण पाहतोय या ठिकाणी. आमचे महाराज बाबा या ठिकाणी आहेत. मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही मनापासून गोड गोड कौतुक. कारण क्रिकेट पासून आपण पाहतोय. जर आम्ही ज्यांचं नेहमीच कीर्तन घरी TV वरती पाहत असतो. इंदुरकर महाराज आणि मनापासून धन्यवाद कर. मी आभार मानतो कारण एक कार्यक्रम मला त्यांचा भेटला होता करायला. इथे बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. फलंदाज बाद. झटका क्रमांक 2 या ठिकाणी. समालोचक काय खुश तो हम बहुत हो गए. क्या बात है सामा. हा याला माहिती आहे तुम्हाला काय. एखादा चालताना रस्त्यामध्ये ना पैशाचा भरलेला पॉकेट भेटणं आणि पाठीमागे आवाज येणं दादा माझा आहे ही अशी गत आहे. ओके धन्यवाद. धन्यवाद. मच्छिंद्रसाठी 1100 रुपयाचं पारितोषिक आलंय. पैशांची खैरात आपण या मैदानावर माझगाव प्रीमियर लीग पाहिली ना सर तर या माझगाव प्रीमियर लीग ज्यावेळेस होते ना त्यावेळेस प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मिळतात. रुपयाची जादा हो
हे मात्र अगदी पैशाचे पुढका घेऊन तिथे असतात आणि त्यांच्या माध्यमातून मच्छिंद्रवर असलेले हे प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. 1100 रुपयाचं तब्बल पारितोषिक त्यांनी मच्छिंद्रसाठी दिलंय. नाही जरूर जरूर दादा. बघा आता ही जी टीम आहे आपली माझगाव टीम आहे ना, आता जाणार आहे खेळायला वाकसच्या मैदानावरती. 1 वर्षापूर्वी मी जेव्हा मॅच करत होतो एकाने सांगितलं होतं जिंकल्यानंतर बोकड आणतो, आणि खरंच मी सहज बोललो दादा बोकड घेऊन या. आता दादा भर रात्री जाऊन तो बोकड घेऊन आला होता. हां, त्याच्यामुळे जे लावतात ना बक्षीस ते 100% आणून देतात. फक्त तेच आणून देत नाहीत ज्यांची अकाउंट बँक जी पेन बँकेमध्ये ज्यांचे खाते तेच देत नाही, बाकी कोण नाही, बाकी सर्व देतात. जाऊया आपण कळतो स्कोर कार्डवरती. 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 13चा आकडा पाहतो 13. लाईफमध्ये हा आकडा कधी येऊ नये अशी प्रत्येकाला इच्छा असते, पण जेव्हा 12वी पास झाल्यानंतर फर्स्ट इयर म्हणजे आपल्या आधीची 13वी असते. लोक बोलतात 13वी सादर नको आयुष्यात, पण 12वी प्लस झाल्यानंतर तीच असते आणि ती पायरी खूप महत्त्वाची असते. 10वी 12वीचे विद्यार्थी आहे ज्यांनी एक्झाम चालू आहेत, एक्झाम दिले, दादांनो सर्व काही करा, क्रिकेट खेळा, पण आई बापासाठी किमान 35% मार्क पाडा, बस, बाकी काय नको. स्कोर कार्ड 13 वरती आहे. अजूनही आपण पाहतो या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे अलकातन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. हा, खडे खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं गेलं, काहीतरी पंच देतील. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. आज रात्रभर मॅच पाहतो. आता इथं 3 षटकांचे मॅच चालू आहेत. आता सेकंड राऊंड. एक मॅच आपण पाहिलं गेलं तर माझगाव संघ जो घरच्या मैदानावरती जिंकला. इथे पाहतोय पुन्हा एकदा चेंडू तयार आहे. इथं क्षेत्ररक्षण खराब. 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. 2 धावेने धावसंख्या. स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती. 15चा आढा या ठिकाणी वाचायला सुरुवात झाली. या षटकातील आपण पाहतो शेवटचा चेंडू असतील, म्हणजे उर्वरित 7 चेंडू आहेत. बघा सर, या ठिकाणी अजून एक पारितोषिक आलाय. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक विवेक जाधव यांच्या माध्यमातून आलंय. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. धन्यवाद. हा आशीर्वाद आहे गोलंदाजांना, पाठबळ दिलेला आहे, तुम्ही काहीतरी करा. आणि हा बॉलरचा फक्त शेवटचा चेंडू आहे दादा. हां, मग कसं काय हॅट्रिक घेईल? ऑफर सीमित. इथे सुरेख फटका. क्षेत्ररक्षक ठिकाणी तैनात. इथे झेल ड्रॉप. ने जाऊन स्टंप पर्यंत ने. नाही, याला बोलता क्षेत्ररक्षण करशील खराब. दादा तुझ्या स्वप्नातील रात्री अशोक शराब आणि त्याचा मोफतचा पिक्चर थांब टाकल्या तुझा भांग पाडतो. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका आकडा हम 7 1 7 17. 2 षटकाचा खेळ समाप्त झाले. पुन्हा एकदा जाऊया आमच्या प्रेमाल डीजे कडे. ठक डीजे. सरासरीने 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारा शेवटचा षटक आहे. आपण पाहतो 6 चेंडू. सर 6 चेंडू मध्ये किमान जर इथे धावसंख्येमध्ये आकार द्यायचा 12+ धावा कुटाव्या लागतील, तर तो येणारा जो 3 षटक आहे आपल्यासाठी सुखद असतील. जिथे टार्गेट आपण पाहतो 10+ आपण ठेवू शकतो, त्या पद्धतीने धावा बनवाव्या लागतील. शेवटचे 6 चेंडू, 6 दुने 12. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज असेल. कारण आयुष्यामध्ये पाडा वाचताना नेहमीच आपण डबलचा विचार करतोय, पण आजकाल तर असं झालं आपण कमवतो 6 आणि खर्च होऊन बसलाय 12. 7-12 नाही, 7-12 म्हणजे आयुष्य सगळ्यात भारी टेन्शन आहे. ज्याची जागा जमीन आहे त्याचा फायदा आहे. प्रदीप ब्लॉकर टाकलेला, ब्रह्मास्त्राचा मारा. या ठिकाणी बॉल टू हा डायरेक्ट हिट. इथे फलंदाज थेट धावलाय, त्यालाही माहिती आहे धावचित. ठोक डीजे.
विकेट साठी संदेश जाधव कडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि राजेश जाधव यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक. काय गॅसवाले जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक विकेटसाठी. बघा हा डायरेक्ट हिट केल्याबद्दल आपण पाहतोय गोलंदाजाला खऱ्या अर्थाने प्राइज मिळालं आहे. धन्यवाद दादा, असेच प्राइज देत राहा. प्रदीप किरण स्ट्राईकला इथे पुन्हा त्या ब्लॉक टाकला चेंडू, पुन्हा त्या ठिकाणी पाहतोय. एक धाव घेतली जाईल, चेंडू परत खेळत बसला एका धावेने. स्कोरकडे अग्रेसर होतो, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती. 18-18 एकाच्या नंतर 8, एकाच्या बाजूला 8 धावा. 4 चेंडू शिल्लक आहेत. इथे पाहतो सुरेख फटका, चेंडू जाऊन पोहोचलाय. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात, याचंही झालं फाटकं निघालं. हा आंबेली. हा आंबिवली संघामध्ये ज्या गावामध्ये कोण टेलर असेल ना त्याचा उद्या जाम धंदा होणार आहे. बरेच फाटलेत, यांचे झाले फाटके निघालेत, शिवण्याची गरज पडेल. झेल होते बघा, एक एक झेल पकडलं जातं, एक एक धाव वाचली जाते. जेव्हा आपण पाहतोय समोरचा संघ आपल्यासाठी आव्हान सोडत असतो त्या टायमाला ते आव्हान थांबवायचं असतंय. आणि इथे पाहिलं गेलं एक एक धाव या ठिकाणी एक्स्ट्रा दिली जाते. धावसंख्या 20 या आकड्यावरती. इथे गोलंदाज बघा 20 मार्च 2022 कोरोना भारतात आला होता. 22 मार्च 2020 ला. इथे जोरदार अपील, लेग बाईची एक धाव. आमच्या यशला डायलॉग ऐकायचे होते, एकतरी षटकार पडेल. यश इथं देव पाण्यामध्ये ठेवून बसला, झोपला तो, पण ते षटकार काय आले नाहीत. यश बोलतो झोपल्यांना उठव. यश काय करणार, षटकारच येत नाही तर मी काय बोलू सांग तुला. एकतरी षटकार मारतील असं वाटलं होतं. हा दिन धावाला, लेग बाईची एक धाव आली. इथे पंचानी बोट उंच केलं जातं, काय धावू नका. लेग आपण पाहतोय LBW, पंचानी सांगितलं इथे फलंदाज आहे बाद. नाही लेग बिफोर LBW पायचित. आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, मुरबाड तालुक्याला मानिवली म्हणून गाव आहे, तिथे गेलो होतो. त्याला LBW दिला, पाठीमागून माणूस धावत आला. ए अंबर कसला आऊट दिला तुम्ही, त्याच्या पायाला बॉल लागला होता. दादा बोला स्टंपच्या मध्येच होता तो, स्टंपच्या पाया कुठे लागला होता. आता मुलं उत्तरच नाही माझ्याकडे. ते आयोजक आले सुनील म्हणून केदारी, ते आले, त्यांना बोलले दादा तू चल माझ्या बाजूला तिकडे, तुला दाखवतो LBW म्हणजे काय. कधी कधी काय असतं मध्ये पाठीमागे जे उभे असतात ना त्यांना त्रास. उद्या रविवारी म्हणून बरेच जण आराम करतात, काही टेन्शन नाही. रविवार फक्त एकाच पॉवरफुल असतो, त्याचं काम असतो, ते म्हणजे 7-12 वाल्यांचा. का मुंबईच्या पार्ट्या रविवारी येतात, त्यांचा धंदा असतो ना. हकीकत आहे, हॉटेल्स 7-12 रविवारी चालतो. गोलंदाज तयार. इथे हलक्यात काय पाहतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे तैनात. चांगलं थ्रो, कलेक्शन सुरेख आहे दादा अफलातून. इथे पाहिलं गेलं आपण 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 22. 23 धावांचं लक्ष असेल तर टॉस उडून घ्या, कोण आहेत बघा, त्यांना बोलून घ्या. बावीस झाल्यात, 23 धावांची गरज. बघा लाईन प्रमाणे कोण असतील ती या दोन्ही संघ. दुसऱ्या लॉट मध्ये सर हायएस्ट स्कोर म्हणून बाय भेटले खरबाई टीमला, आणि पहिल्या लॉट मध्ये टेंबरी. जरूर सर, ही गोष्ट मला खूप आवडली आणि ही आयडिया मी आता आमच्याकडे पण करणार आहे. ही आयडिया मला आवडली. याच्यानंतर होणारा सामना असेल चावणे आणि सिद्धू इलेव्हन कैरे. यंगस्टार
चावणे आणि सिद्धू इलेव्हन कैरे या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. त्यानंतर जी होणारी मॅच असेल वयाल आणि बोरगाव, सर्व संघांनी या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. ना जरूर सर. आपण बघा ना, लग्नामध्ये आपल्या घरात जर 2 मुलं असतील ना तर आपण दोघांचे पण लग्न ठरवतो कधी कधी. लगेच लग्न जमून ठेवतो ना, तारखा जरी चेंज असल्या साखरपुड्याच्या कधी लग्नाच्या, पण जमून ठेवतो ना आपण. तसं आता हे दोघांचे पण टॉस उडून ठेवले तरी काही प्रॉब्लेम नाही. बरोबर ना प्रकाश? म्हणजे गुल घालून ठेवल्यासारखं जमून ठेवा ना, काही प्रॉब्लेम. टॉस उडून ठेवा, त्यांचा निर्णय घ्यायला तयार, ते प्रॅक्टिस करत बसतील. तर आपण प्रथमतः खैरे आणि त्याच्यानंतर कैरे आणि नंतर चावणे या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या. आमच्याकडे तर तयार असतात आता, माहिती ना प्रकाश सर, आमचा टॉस उडून घ्या, तयारच असतात, टेन्शन नाही. खऱ्या अर्थाने पाहतोय आमचे सरपंच साहेब त्या ठिकाणी आहेत, त्यांनी पारितोषिक लावलेले आहेत. आणि दादा मनापासून कौतुक करतो, कारण मी आल्यापासून आपले जे आयोजक आहेत मारुती दादा धवलकर आपण पाहतोय, खऱ्यापासून मनापासून कौतुक. त्यानंतर मच्छिंद्र पाटील सर, त्यांचा जो वाढदिवस होता बघा, ज्याचा बर्थडे असतो ना मित्रांनो, ऍक्च्युली तो फॅमिली बरोबर असतो. जर लग्न नसेल झाले तर बाहेर मित्रांच्या बरोबर असतो, लग्न नसेल झाले तर. पण आज आपण पाहतो त्यांनी पण पूर्ण दिवस या ठिकाणी दिला, त्यांचंही मनापासून धन्यवाद. खास करून का दिलं, कारण आमच्या यशवंत दादांच्यावरती असलेलं प्रेम आणि मारुती दादांवरती असलेलं प्रेमाखातीर तेही या ठिकाणी आहेत. आणि खऱ्या अर्थाने एक गाव टुर्नामेंट ठेवताना दादा एवढा त्रास होतो आम्हाला, पण आज माझगाव आणि वारत 2 गाव मिळून, 2 मित्र मिळून ही स्पर्धा घडली. हॅट्स ऑफ दादा तुमच्या आयोजनाला, मनापासून धन्यवाद. कारण गरज आहे, असं नियोजन आयोजनाची गरज आहे, आणि तो गरज या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी दिला गेलाय. प्रत्येक चौकारासाठी 200 आणि षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय माजी उपसरपंच रुपेशजी जाधव यांच्याकडून आंबेली टीम साठी. थांबत जरा काजू, काही वेळेनंतर प्रत्येक रनला त्यांचे पैसे येतील, प्रत्येक धावेसाठी पैसे येतील. कारण सर आज खुश आहेत, सर खुश आहेत, रुपेशजी जाधव साहेब खुश आहेत. आता चौकार आणि षटकारासाठी प्रत्येकाला लावल्यात. काही टायमाला सिंगलसाठी एवढे रुपये आणि 2 साठी तेवढे रुपये असतील. बघा रणजित भोसले यांच्याकडून धनंजय जाधव डीजे ज्याला म्हणतो आपण, इंजर्ड आहे तरी पण मैदानाच्या आतमध्ये, एका पायाचं ऑपरेशन झालंय तरी मैदानामध्ये आहे. प्रत्येक चौकार षटकारासाठी रणजित भोसले यांच्याकडून डीजे धनंजय जाधव याच्याकडसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, त्यांनी जमा सुद्धा केलं. बघा धन्यवाद दादा, मनापासून धन्यवाद. आमचे प्रवीणजी काठवले गोल्डन मॅन या ठिकाणी उपस्थित झालेत, पण गोल्डन दिसत नाहीये. बघा ते सुद्धा पारितोषिक लावायला आलेत. पहिल्या चेंडूवर जर षटकार लागला तर 1000 रुपयाचं पारितोषिक डीजे धनंजयसाठी. बघा बक्षिसांची खैरात सर्व होते. पहिला चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पाहतोय धनुगाज सकाळचा. गुड मॉर्निंग करत चेंडू जाऊन विसवला एसटी रक्षा हातामध्ये. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. दादानी पारितोषिक लावलं होतं पहिल्या चेंडू होती षटकाला. या टॉस साठी आपण पाहतोय चावणे संघ आणि कैरे संघ. चला आपण टॉस साठी लगेच. ते कसं झालं आता आजकाल नाही का, एखाद्या नेत्याला जो परत मैदानावरतून व्यासपीठावरती बोलत ना तसं ते येत नसतात, तसं यांचं झालं आता. आता इथे सुरेख चेंडू, यानंतर दुसरा चेंडू ब्रह्मसत्ता मारा, त्याला नाही बाळगला थारा. झटका क्रमांक 1, हादरा क्रमांक 1, विकेट क्रमांक 1. पहिली विकेट, पहिला हादरा, पहिला गडी गारद, पहिला फलंदाजाला मार्गस्थ, त्याची झाले हस्ती आणि बस्तू उद्ध्वस्त, ठोक दिले. बाबा अमोल चावणे या दरम्यान नाणेफेकीचे कौल करतील. सर एक मिनिट, नाणेफेकीचं कौल करतील आमच्या गावचे पोलीस पाटील मान्य श्री रमेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल करण्यात येत आहे. मयूर गायकवाड यांच्याकडून पारितोषिक लागलं विकेट हॅट्रिकला. अमोल पाटेकरने हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये.
मयूरजी गायकवाड यांच्याकडून हा पारितोषिक लागला गेला. पंकज गायकवाड, तुम्ही सांगाल ते नाव घेऊ आम्ही, काही टेन्शन नाही. ज्यांनी पैसे दिले असेल त्यांचे नाव सांगा. चावणे संघ नाणेफेकीचं कौल जिंकलेलं आहे. इथे पाहतो चांगला चेंडू, पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र मारण्याचा प्रयत्न. शत्रक्षक त्या ठिकाणी आहे सर्कल मध्ये, शॉर्ट फाईनला इथे एक धाव घेतली जाते. अकाउंट या ठिकाणी ओपन झालं. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो डॉट चेंडू होता, त्यानंतर विकेट आलं आणि ते सिंगल. 23 धावांची गरज आहे. धावकांचा पाठलाग करायचं यश. इथे प्रत्येक चेंडूवरती धाव घ्यायची. आता इथे जर विजय संपादन करायचा पॉवर प्लेच्या षटकामध्ये किमान धावा कुटाव्या लागतील. चिनूनी जर या चेंडूवर षटकार लागला तर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जरूर मालकर साहेब. इथे पुन्हा एकदा उर्पीत चेंडू. जसं आमच्याकडे दिवाळीनंतर भात हडपला जातो तसं चेंडू हडपण्याचा प्रयत्न केला, पण बॅट आणि चेंडूचा या ठिकाणी संपर्क झाला नाही. तफावत जाणली गेली. प्रवीण काटवले साहेब यांच्याकडून षटकार जर लगावला फलंदाजाने तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. ह्या चेंडूवरती षटकार यायला पाहिजे. पारितोषिक या ठिकाणी लागलं गेले, जमा झालेलं आहे. इथे पाहतो शरीर भेदक चेंडू. या ठिकाणी शरीराचा आपण पाहतो वेध घेतला जातोय. जणू काय गोलंदाज सांगतो तुम्ही षटकारासाठी लावलेत 1000, ते मी जखम करून सोडेल, कारण मला ती जखम होती आजाराची. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहतोय. लेग बायची एक धाव ठिकाणी आली. धावसंख्या 2 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला. पॉवर प्लेचं एकमात्र शतक आहे. यश, जी इच्छा आहे तुझी जरूर पूर्ण होईल असंही मला वाटतंय. या ठिकाणी पाहतोय सुरेख फटका. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. इथे कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही शतरक्षक. फलंदाज बाद. झटका क्रमांक 2. 2 फलंदाज बाद झाले. धावसंख्या 2 या आकड्यावरती. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. 23 धावांची गरज असताना आता येणारे 12 चेंडू. 21 धावांची गरज आहे. धावा कशा प्रकारे होतील, कोणता फलंदाज धावा मारेल का कोणता गोलंदाज धावा रोखेल, हे ऐकूया आपल्या डीजेच्या. तर आपण पहिले 18 चेंडू आणि त्यानंतर हे 6 चेंडू, 24 चेंडू झालेत. अजून परत कोणत्याही प्रकारचा चौकार किंवा षटकार आला नाहीये. शैलेशा गोलंदाजी मार्ग वरती व क्रिकेटच्या मैदानावरती जो असतो ना दादा, तो नेहमीच आपण पाहतोय कुणाला ना कुणाला थांबून आलेला असतो. आणि कित्येक जण आहेत, कित्येक क्रिकेटर पाहिले गेलेत मी, गर्लफ्रेंडला धक्क्यावरती बसवतील पण क्रिकेटचं मैदान कधी सोडलं जात नाही. लाजवाब. पण एक काल होता, मुलं जेव्हा खेळायला जायची ना तर बाप त्यांचा दांडूक घेऊन यायचा, चल घरी. पण आज मुलगा जर रविवारी असेल ना, दादा मला घेऊन चल मैदानावरी, असं बोलला जातो. कारण मी पाहिलं गेलंय आजकालचे वडील आहेत ना, प्रेमापोटी मुलांना खूप सपोर्ट करतात क्रिकेटसाठी. आणि क्रिकेटर आहे, त्यांची मुलं पण आता क्रिकेटर चांगल्या प्रकारे झालेत. इथे गोलंदाज तयार. डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा आपण पाहतोय. चातक पक्षी पावसाच्या पहिल्या थेंबाची जशी वाट पहिली जाते ना, तसे प्रेक्षक पाठीराखे आपण पाहतोय जांभिवलीचे, ते वाट पाहतात. इथे पाहतोय पंच सांगतात वाईट चेंडू. आणि यानंतर चेंडूने जर षटकार ठोकला ना, प्रवीणजी काटवले साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि गोलंदाजाने 3 व्हाईट टाकले तर काटवले साहेब यांच्याकडून आपण पाहतोय 1000 रुपयाचा पारितोषिक. आणि मयूर गायकवाड कडून षटकारासाठी
विकेटसाठी 500 रुपये, विकेट हॅट्रिक 500. इथे पाहतोय आपण अपील जोरदी केलं जातोय. या ठिकाणी पाहतोय बाईची एक धाव या ठिकाणी पाहिली जाते. एक धाव एक्स्ट्रा या ठिकाणी पाहतो. गोलंदाज सुरेख कामगिरी करतो. 4 धावा धावफलकावरती अजूनही आपल्याला पाहतोय. जगात भारी जिथे येते राजांची स्वारी. आपण पाहतोय जेव्हा असते तारीख 19 फेब्रुवारी. 19 धावांची अजूनही गरज आहे. ना जातीसाठी ना धर्मासाठी जो राजा लढला, लोकजनहितासाठी राजा अधिपती. माझा राजा शिव छत्रपती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आवाज धनला काय सगळ्यांना जाग करू आपण. जागरण असतं ना, जागरण तिथं असं फोकस लावला जातो प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती. जेव्हा आम्ही जागरणला जेव्हा आम्ही अँकरिंग करत असतो ना, त्या टायमाला असं फोकस लावतात झोपला त्याच्या चेहऱ्यावरती. इथे सूर्य फटका शत्रक्ष त्या ठिकाणी बघा. पुन्हा एकदा पाहिलं तर चेंडू थांबवला जातोय. काय म्हणावं लागेल. आपण पाहतो शत्रक्षण करणारा जो संघ आहे ना, खरवई माडपवाडी लाजवाब दादा. धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली ती 5-6 झाली. 17 धावांची गरज, 17चा आकडा. आमचे हरिभक्त पारायण बाबा सगळे निघाले. त्यांनाही माहिती इथं काय होत नाही. त्यांची मॅच व्हायची बाकी आहे. कैरेचे पाठीराखे आहेत. कैरेचे सर्व हरिभक्त पारायण या ठिकाणी एकदा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, बहुधा चेंडू या ठिकाणी पाहिला जात आहे. त्या चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये. जवाब तर यांना डॉट चेंडू खेळला होते. बाकीचे फक्त आज बिर्याणी न वडापाव खायला आलते का. इथे सूर्य फटका चेंडू निघालाय. रक्षक त्या ठिकाणी तैनात. फलंदाज होतो या ठिकाणी बाद. झटका झटका आणि झटका. वेल होती मीटिंग करायची, ती वेल आता निघून गेली आपली. आता मीटिंग घ्यायची नाही. आता थोडस धावफल करा. चला थोडस आपण पाहतोय 3 वाजलेत दादा. आता साखर झोपाची वेळ झाली. साखर झोप बोटलं तर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती लगेच लाली फुटते. शेवटचं षटक आपण पाहतोय. सागर आहे गोलंदाजी मार्क वरती येईल. विघ्नेश आपण पाहतो त्या ठिकाणी तैनात आहे. विघ्नेश आणि दर्शन. 6 चेंडू 17 धावांची गरज आहे. 17 धावा पाहूया कशा प्रकारे होतील. गोलंदाज आपण पाहतोय सागर. सागर दर्या खूप मोठं नाव आहे सागर. चला सागर लगेच फास्ट घ्या. आता वेल विचार करायचा वेल नाही दादा. आता 4 6 मारले तर 5000 3ची गरज आहे दादा. इथे फुल चेंडू आपण पाहतोय. 1 धाव या ठिकाणी आली. 5 चेंडू आता 16 धावांची गरज आहे दादा. विकेटची हॅट्रिक घेतली तर मयूर गायकवाड यांच्याकडून 500 आणि षटकार हॅट्रिक मारली तर 5000. नरेशजी पाटील साहेब पारितोषिक लावलं दादा. खऱ्या अर्थाने ते पण विचार पडल्यात कधी चकडी मारणार. मॅच मध्ये एक गेली नाही. 3 कुठनं येतील आता दादा. काही होऊ शकतंय. सर वातावरण थोडस थंड झालंय. वातावरणाच्या अनुषंगाने जर पाहिलं तर चेंडू बॅटवर हवा तसा येत नाहीये. एका दिवसामध्ये 13 तासामध्ये राजकारणाचा तक्ता पलटू शकतो. तर इथं काय 4 चेंडू आहेत, 5 चेंडू आहेत. इथे पुन्हा एकदा टाप केला चेंडूला. पॉइंट रिझन मध्ये शत्रक्षण त्या ठिकाणी खराब थोडस दिसला. फंबल दिसला. त्याचा पुरेपूर फायदा. 2 धावा या ठिकाणी घेण्यात आल्यात. त्याच्यानंतर आपण पाहतो ते बघ गरिबी में आटा गेला. 1 शॉट काय करतील रोहित.
विचार पडलेत काय होतंय बघा इथे. 2 धावले त्याच्यामधली पण एक कमी, याला ग्रेस लागली. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. 2 माल्टीची आता खरंच गरज आहे. 2 मोठे फटके यायला पाहिजे तरच सामना होईल फेट. फलंदाज ठरेल का सुपर हिट. इथे पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू होता. इथे ताकद का मारा गुस्सा जाना, गेंद पहुंच रही है आधे से भी आधा. 2 धावा. धावसंख्या स्कोर कार्ड 10. 13 धावांची गरज. 3 चेंडू आणि 13 धावा. 3-13 आहेत. अजूनही आहे, अजूनही आशा पल्लवित आहेत, काही येऊ शकतो. चला फास्ट घ्या थोडं, कारण भरपूर थकावट आली सर्वांना. इथे पुढचा चेंडू. इथे खालवा टप्प्याचा चेंडू आपण पाहतो. जमिनीला गुदगुल्या करा, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. इथे पुन्हा एकदा चेंडू उचलला जातोय. 2 धावा. पहिल्या इनिंग मध्ये ना चौकार षटकार आला, अजून परत या इनिंगला चौकार षटकार नाहीये. धावसंख्या 2 ने आपण पाहतो पुढे सरकले. 12 आकड्यावरती. 2 चेंडू 11 धावांची गरज. क्रिकेटच्या इतिहासामध्ये 1 चेंडू 11 धावा झालेत. 2 चेंडू 11 धावांची गरज आहे. काही होऊ शकतंय. 2-12 ही झालेत. रोहित शर्माने ते कारनामा करून दाखवलाय. 2 चेंडू 12 धावा. रोहित शर्माच्या बॅट मधून ते 2 षटकार पाहिलेत आपण. इथे कुठे गेला चेंडू. ओके, मला वाटलं तिकडे रोडला पडला का, दिसलाच नव्हता मला. 1 चेंडू राहिलाय. दादा प्लीज याच्यानंतर मी मैदानात जाईल. 2-3 मॅच काय बाहेर येणार नाही. 1 फक्त आपण पाहतो षटकार बघायचे. 1 षटकार इच्छा राहिले. दादा पहिल्या ओव्हरचे 18 चेंडू, इथे आले 17, टोटल झाले 35. शेवटची इच्छा तर हीच म्हणावी लागेल आता. 1 चेंडू शिल्लक आहे. 11 धावांची गरज. गोलंदाज तयार. इथे पुन्हा एकदा पाहतो बॅटची इनर एज. 36 चेंडू झाले. यश आता मी थकलो, मी जातो मैदानावरती. आता तुमची स्वारी, माझी झाली मैदानात जायची तयारी. थँक्यू. मच्छिंद्र आपलं पारितोषिक घेऊन जायचं. जे रुपेश जाधव यांनी आपल्यासाठी जे पारितोषिक लावलं होतं ते आपण घेऊन जायचंय. हॅलो, चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमोल पाटेकर. 1 षटक टाकत असताना 2 रन्स देऊन 2 विकेट. चांगली गोलंदाजी. पारितोषिक घेऊन जायचं. मच्छिंद्र जाधव आपल्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलंय. ते रुपेश जाधव आणि